कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाचे एकत्रीकरण करून सिंचन सहाय्यक या पद निर्मिती आपण करणार काय? सिंचन सहाय्यक पदाला 5,200, 20,200 ग्रेड पे आणि 2,400 रुपये ग्रेड वेतन 6व्या वेतन आयोगानुसार लागू करणार काय? दप्तर कारकुनी वर्गाला सिंचन सहाय्यक पदासाठी विकल्प आपण देणार काय? उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा 2019 मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिला, तरी आतापर्यंत यांच्यावर अन्याय होत आहे आणि या अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कडक शिस्तभंगाची कारवाई करणार काय? आणि या मागण्याबाबत शासन आज काही निर्णय जाहीर करणार काय? जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून या जलसंपदा विभागाचा पाया असणाऱ्या पदावर 20 वर्षापासून अन्याय होता आणि हा अन्याय माननीय आमदार डॉक्टर परिणय दादा फुके साहेब यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पोटतिकडीनं सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे आमच्या सर्व 2,500 कर्मचाऱ्यांच्या मनात एक आशेची किरण तयार झालेली आहे। आजपर्यंत असं झालेलं होतं की एवढ्या ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी या म्हणजे गोष्टीला पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला कुठेही न्याय मिळत नव्हता। फुके साहेबांनी पुढाकार घेऊन हा आम्ही एक प्रश्न जो आहे आमचा हा मार्गी लावण्याचा प्रयत्नात आहेत आणि ते आम्हाला विश्वास आहे की ते शेवटाला पोहोचवतील। आम्हाला विश्वास आहे की हे आशेची किरण माननीय परिणय दादा फुके साहेब यांच्या सहकार्याने आज नाही उद्या आम्हाला सोन्याची पहाट सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्याबद्दल आम्ही सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून हे माननीय परिणय दादा फुके साहेब यांचे मनस्वी आभार मानतो।